शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराजाची मूर्ती आम्ही बघू शकता. नवग्रहाचं शनिदेवाचं मंदिर. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आज आपण जाणार आहोत बघा शनी शिंगणापूरला. तर शिर्डीहून फक्त शनी शिंगणापूर फक्त 80 ते 90 किलोमीटर आहे मित्रांनो. आपल्याला जर डायरेक्ट शिर्डीहून जायचं असलं तर मित्रांनो हिंगा अशी ट्रॅव्हल्स भेटेल बघा तुम्हाला. ट्रॅव्हल्स मध्ये बसून जायचं शनी शिंगणापूरला. आता तुम्ही जर शिर्डीहून शिंगणापूरला जात असाल तर फक्त 200 रुपये मध्ये तुमचा प्रवास होते बघा मित्रांनो. आता तुम्ही जर म्हणल्या ड्रायव्हरला बसून लयच कंटाळा आलं म्हणलं तर हिंगा त्यांना असं दुकानावर थांबू करते बघा. आणि जर तुम्हाला काही खायला लागत असेल तर घ्यायचं बघा मित्रांनो दुकानावर. गंगाराम पाटलाला बसल्या बघा आता झोक्यावर. आता आपली गाडी कुठंच न थांबता डायरेक्ट जाईल बघा शनी शिंगणापूरला. देखो भैया लेफ्ट साइड में मंदिर है. मंदिर में रश नहीं है. 15-20 मिनट में दर्शन हो जाएगा. पौन घंटे में वापस आने का. 45 मिनट में अपना कमर का बेल्ट चप्पल गाड़ी में छोड़ो. घड़ी निकाल के जेब में डालो. आपल्याला पहिलंच सांगते बघा, चप्पल आणि कमराचं बेल्ट आपल्या गाडीतच ठेवून जावं म्हणून. आपल्याकडे टाइम कमी आहे, ह्याच्यासाठी जेवढं तुम्हाला सांगणं झालं तेवढं सांगतो मंदिराविषयी. इथं आल्यावर मित्रांनो तेल घालायचं राहते देवाला, तर घेऊ चला आपण तेल. आणि बघू शकता इथं खूप सारं साहित्य आहे. मंदिरात तुमचा प्रवेश झाल्या तुम्हाला बघायला भेटेल बघा एक मोठी नदी मित्रांनो. ह्या नदीपाशी हातपाय तोंड घेऊन घ्यायचं आणि जायचं बघा दर्शनाला. ह्या नदीचं मला नाव माहित नाही, ते कमेंटमध्ये तेवढं सांगा तुम्ही मला. थोडं मंदिरामध्ये गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला असं भव्य शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराजाची मूर्ती आहे मित्रांनो. इथं बघू शकता काय खूप छान आहे बघा. हे असं काही एंट्री गेट आहे मित्रांनो. एंट्री गेटच्या मध्ये गेल्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता पुरुष आणि जेंट्सची लाईन केलेली आहे इथं. आज का खूप गर्दान होता म्हणून. तर इथं आहे बघा शनिदेवाची काळ्या पाषाणमध्ये मूर्ती मित्रांनो भव्य अशी. हे जे मूर्ती आहे की नाही हे पूर्ण उघड्या आकाशात आहे बघा. कोणत्याच प्रकारची इथं सावली नाही. मूर्तीच्या पाठीमागे एक लिंबाचं झाड आहे बघा मित्रांनो. त्या जर लिंबाच्या झाडाच्या पानाची सावली मूर्तीवर पडली तर ते पान जळून जाते म्हणून अशी इथं माहिती कळाली मला. इथं देवाला तेल समर्पित करण्यासाठी इथं 2 कॅना ठेवलेल्या आहेत बघा मित्रांनो. इथं तेल टाकायचं. ह्या कॅनच्या खालून मित्रांनो एक पाईपलाईन केलेली आहे बघा. इथून डायरेक्ट जॉईंट आहे बघा ह्या पितळाच्या भांड्यामध्ये. आणि अशा प्रकारे तुमचं तेल देवापासून जाते. जर तुमच्या हाताने मूर्तीवर तेल चढवायचं असेल तर तुम्हाला 500 रुपयाची एक पावती फाडावं लागेल. हे जे मंदिर आहे की नाही मित्रांनो खूप सुंदर आणि मनमोहक आहे बघा. तुमचं दर्शन झाल्यावर बाहेर जाताना मित्रांनो तुम्हाला एक प्रसादचं सेंटर दिसेल बघा, प्रसाद केंद्र म्हणून. त्या जागून मित्रांनो आपण बर्फी घेऊ शकता बघा. 20 रुपयाला एक देईल तुम्हाला. थोडं तुम्ही समोर आल्यावर तुम्हाला बघा भेटेल इथं हडप्पा संस्कृतीतलं बी बांधकाम. हे बघू शकता नवग्रहाचं शनिदेवाचं मंदिर. आणि इथं तुम्हाला सर्वात उंच आणि 9 ग्रह असलेलं मंदिर बघायला भेटेल बघा. आता तुम्हाला इथं बघणं झाल्यावर बाहेरचं वातावरण दाखवतो चला किती सुंदर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची माहिती सांगणं म्हणजे ह्या शनी शिंगणापूरमध्ये मित्रांनो एकाच्या बी घराला कोंडी व कुलूप इथले भाविक भक्त लावत नाहीत बघा. हे खरं आहे की खोटं आहे ते कमेंटमध्ये सांगा मला. हे आहे बघा मंदिरातल्या सगळ्यात शेवटचं पार्ट मित्रांनो. किती सुंदर दिसत आहे बघा वातावरण. आता आपलं दर्शन झालेलं आहे बघा एकच नंबर. आणि तुम्हाला याच झालं तर येऊ शकता मित्रांनो शनी शिंगणापूरला. खूप छान आहे. आता आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला मी शिर्डीची संपूर्ण माहिती आणि शिर्डी दाखविणार आहे बघा मित्रांनो. तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून चॅनलला भेटूया अशाच नवीन व्लॉगमध्ये.